नमस्कार मित्रांनो, गावरान जिव्हाळा या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो, मी चालू आहे गावामध्ये. तर गावामध्ये का तर आमच्या गावची यात्रा आहे. तर 2 तारखेला यात्रा आहे. तर त्या यात्रेसाठी कुस्त्यांचा ग्राउंड तयार करायचे, म्हणजे आखाड्याचा. तर बघूया आता कशा पद्धती त्या कुस्त्यांचा ग्राउंड तयार करीत आहेत. तर एकदम नियोजनबद्ध यावर्षी कुस्ती आहेत मित्रांनो. तर तुम्ही ज्या कुस्त्या खेळणारे असतील त्यांनी नक्कीच या, कारण 30 ते 40 हजारापर्यंत शेवटची कुस्ती जाते आमच्या गावामध्ये. तर एका आता इथं अर्ध्या भागामध्ये आलं. इकडं मस्तपैकी धरणाचं पाणी, इथं वीरदेवाचं मंदिर आहे. तर जे कोणी खेळत असतील कुस्त्या त्यांनी नक्कीच या. आमच्या या पिंपरकणे गावामध्ये हरजी बाबा आणि गोमाजी बाबा यांची यात्रा आहे. तर या यात्रेनिमित्त 2 तारखेला संध्याकाळी तमाशे आणि 3 तारखेला कुस्त्यांचा कार्यक्रम राहील 3 ते म्हणजे 2 ते 7 पर्यंत. तर नक्कीच तुम्ही येऊ शकता ज्याला कोणाला कुस्त्या खेळायच्यात. तर चला आता गावामध्ये गेल्यानंतर कशा पद्धतीत तयारी चालू आहे ती तयारी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर या बघा, गावची हद्द म्हणजे घर इथूनच चालू होते. ते हे समोर बिल्डिंग, हे समोर गाव, हे बघा हे समोर पिंपरकणे गाव आहे, म्हणजे जे माझे गाव आहे. आणि इथं समोर आहे नाही का शासकीय आश्रमशाळा पिंपरकणे शाळा आहे, प्रकल्प कार्यालय राजूर. तर शाळा पण 12वी पर्यंत आहे. म्हणजे 12वी पर्यंत 2 शाळा आहेत, एक माध्यमिक विद्यालय आणि एक शासकीय आश्रमशाळा. तर तिची पण एकदम मोठमोठ्या बिल्डिंग येते. तर थोडक्यात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, ही समोर शासकीय आश्रमशाळा आहे. हे बघा, ही शासकीय आश्रमशाळा पिंपरकणे. हे बघा, ही बिल्डिंग मुलींचा हॉस्टेल आहे. आणि समोर एक बांधकाम चालू आहे, तर ती मुलांचा हॉस्टेल आहे. हे बघा, इकडे नाही का मुलांचं हॉस्टेलचं काम चालू आहे. हे बघा, आणि इकडे आज बाजार असल्यामुळं या गाड्या उभ्या आहेत नंबरला. हे बघा, मस्तपैकी गाड्या आहेत नंबरला. तर आता नाही का फाट्या जवळ आलोय, आणि आता इकडून आपल्याला राईट टर्न मारायचे खाली. तर ही समोर जी शाळा दिसते ही माध्यमिक विद्यालय पिंपरकणे. तर ही शाळा आहे कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण संस्थेची माध्यमिक विद्यालय पिंपरकणे. आणि आता आमचं गाव इथून सुरू होतोय. आणि 2,500-3 हजार लोकसंख्या आहे गावाची. आणि आपण मंदिराकडे जाणार आहे, म्हणजे ज्या देवाची यात्रा राहते तर तिथं जाणार आहे. आणि इकडं समोर आहे ना हा रस्ता गावामध्ये जाण्यासाठी, आणि हा बाहेरूनच गावाच्या खाली अकोल्याला जात आहे, म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी जात आहे. तर आपण हे नाही का देवाकडे चालू आहे. म्हणजे 2 मंदिर आहेत, हे गावात आहे, हे गावाच्या बाहेर मंदिर आहे. तर जो गावाच्या बाहेर आहे ना त्याच देवाची यात्रा आहे. तर तिकडंच आता जाणार आहे. तर बघा, हे समोर जे मंदिर आहे नाही का, या मंदिरानं हे यात्रा आहे. असं गोल राऊंड बनवलाय मस्तपैकी असं इकडून. तर सुदाम तिकडे हा काम करणार आहे याचा मस्तपैकी
हा मस्तपैकी. आणि हे मंदिर आहे समोर यात्रा या देवाचे हारजी बाबा आणि गोमाजी बाबा. तर एकदम मस्त काम चालू आहे केलंय. म्हणजे याला पूर्ण गोल राऊंडमध्ये माती टाकणार आहे ते. तर आतमध्ये मंदिर कसं आहे ते पण दाखवतो. तर हे बघा हे इथं जे म्हणजे बाहेरचे लोक येतात त्यांना इथं बसायला जागा बनवली. आणि इथून मग कुस्त्या बघायला इकडं जागा बनवणार आहेत एकदम मस्त प्रकारे. आणि अजून म्हणजे साफसफाई नाही केलेली, आज कोणीच अजून आला नाही. हे बघा इकडं हरजी बाबा, गोमाजी बाबा, प्रसन्न पिंपरकणे. तर आता आपण मंदिरात जाणार आहे. तर अशा पद्धतीच्या मंदिरामध्ये पण. तर सर्व यूट्यूब फॅमिलीला आमच्या या यात्रेनिमित्त हरजी बाबा आणि गोमाजी बाबा यात्रेनिमित्त आमंत्रण देतं की 2 तारखेला यात्रेला या. सर्वांनीच यात्रेला यावा ही विनंती. आणि आजचा व्हिडिओ छोटासा ब्लॉग कसा वाटला, व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. तर इकडे नाही का आणि तमाशा पण इथंच राहत आहे. हे ग्राउंड आहे आणि तमाशा इकडे हे वावरामध्ये तमाशा भरत आहे. तेव्हा भरपूरच मोठी जागा आहे तमाशाला पण. आणि इकडं यात्रेसाठी पण चांगला तमाशा आणले. तर आता याच्यामध्ये ना हे पोल आहेत नाही का, हे उभं केलं खड्ड्यांमध्ये. त्यानंतर आहे नाही का याच्यात ट्रॅक्टरनं माती आणून टाकायचे. तर माती भरपूर टाकायचे 2-3 फूट उंच म्हणजे. आणि याच्यात 2-2 कुस्त्या लागतील एवढा ग्राउंड केला आहे मस्त, 2-2, 3-3. आणि या पिंपरकणे इकडं खालचा परिसर आहे, समोर आहे आढळवाडी. आणि इकडं बाबळवंडी गाव आहे. लगेच दुसऱ्या दिवशी बाबळवंडी गावची यात्रा राहते आमची. यात्रा संपल्यानंतर